नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य सामान्य ज्ञानचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक पहिला पहा. महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किंवा महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? बघा, 700 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. खालीलपैकी कोणती नदी या ठिकाणी कोकणामधली नदी नाही? बघा, या ठिकाणी 4 नद्या आहेत. यापैकी कोणती एक नदी आहे जी नदी बघा कोकणामधली नदी नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोयना ही नदी या ठिकाणी बघा कोकणामधली नदी नाही. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तापी नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक चौथा पहा. संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहे? संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील संगमनेर आणि नेवासे ही शहरे प्रवरा नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा. बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बिंदुसरा हे धरण या ठिकाणी बीड या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही? बघा, या ठिकाणी 4 पिके आहेत. कोणतं एक पीक आहे ज्यांचा समावेश नगदी पीक यांच्यामध्ये होत नाही? बघा, हळद या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही, तर हळद या पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत असतो. प्रश्न क्रमांक 7 पहा. राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, राजेवाडी हे ठिकाण अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो? जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, जैतापूर बघा हा अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा. थळवाय शेत खत कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, थळवाय शेत हा खत कारखाना बघा या ठिकाणी रायगड या जिल्ह्यामधला तो खत कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा, थंड हवेचं ठिकाण आहे आणि जिल्हा आहे. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पाचगणी सातारा बरोबर आहे, माथेरान रायगड बरोबर आहे, तोरणमाळ नंदुरबार बरोबर आहे, आंबोली कोल्हापूर या ठिकाणी चुकीची जोडी राहील. आंबोली हे थंड हवेचं ठिकाण, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. प्रतापगड, सज्जनगड, मकरंदगड हे सर्व किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? बघा, सातारा या जिल्ह्यामधले किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. बेडसे लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा बेडसे लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बेडसे लेणी या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, पुणे ते बारामती यांच्या दरम्यान या ठिकाणी दिवे घाट लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा, रोजगार हमी योजनेचा बघा जिल्हा स्तरावरचा प्रमुख हा जिल्हाधिकारी असतो. बघा, सहकार विषयक बघा पहिला कायदा देशामध्ये कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? बघा, सहकार विषयक बघा पहिला कायदा देशामध्ये सन 1904 मध्ये तो संमत करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद ही सर्व शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी बघा कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो पठारी देशामधून वाहत नाही? बघा, या ठिकाणी 4 नद्या आहेत. यापैकी कोणती एक नदी आहे बघा पठारी देशामधून वाहत नाही? बघा, सूर्य नदी बघा कोकणामध्ये नदी आहे जी पठारी भागामधून वाहत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा लोहमार्ग आहे? बघा, नेरळ माथेरान हा या ठिकाणी
अरुंदमापी या प्रकारचा तो लोहमार्ग आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय महामार्ग बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती 2 शहरे ही जोडलेली आहेत. बघा पुणे व सोलापूर ही 2 शहरे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने जोडलेली आहेत. प्रश्न क्रमांक 20 पहा गोदावरी नदीचे खोरे बघा भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं नदी खोरे आहे. बघा भारतामध्ये विचारले गंगा नदीचे खोरे बघा भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं नदी खोरे आहे आणि गोदावरी नदी खोरे बघा दुसऱ्या क्रमांकाचं नदी खोरे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुकडी योजनेचा फायदा कोणत्या 2 जिल्ह्यांना मिळतो. बघा पुणे व अहमदनगर या 2 जिल्ह्यांना कुकडी या योजनेचा फायदा मिळतो. प्रश्न क्रमांक बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे पुढीलपैकी कोणत्या मार्गावर धावणारी रेल्वे आहे. डेक्कन क्वीन बघा पुणे ते मुंबई या महामार्गावर या ठिकाणी डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे. बघा कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे असलेली नदी म्हणजे दमणगंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा महाराष्ट्रामध्ये बघा समुद्राच्या काठी वाटणाऱ्या वनस्पतीचं नाव खालीलपैकी काय आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात. कोकणामध्ये कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने या ठिकाणी कोकणामध्ये आढळणारी वने आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या 3 जिल्ह्यामध्ये कोणत्या खनिजाच्या खाणी आहेत. बघा या ठिकाणी बॉक्साईट या खनिजाच्या खाणी आहेत. बघा प्रश्न क्रमांक बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. चांदोली हे धरण बघा चांदोली हे धरण बघा वारणा नदीच्या काठी आहे. बघा यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचं नाव खालीलपैकी काय आहे. बघा यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचं नाव म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्धा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये बघा नारळाचं सर्वाधिक क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते. कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते. बघा कोकणचे गांधी म्हणून या ठिकाणी बघा आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. बघा रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा रंकाळा हा तलाव कोल्हापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते. गेटवे ऑफ इंडिया हे बघा भारताचं प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते. सन 1911 मध्ये ते बांधण्यात आले होते. बघा गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा वज्रेश्वरी हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो मुंबई उपनगर या ठिकाणी आहे. बघा हार्ने हे बंदर कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे. हार्ने हे बंदर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा ही गोवा या राज्याशी संलग्न आहे. बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा बघा गोवा या राज्याशी संलग्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा हळदीच्या उत्पादनासाठी बघा सर्वाधिक प्रसिद्ध जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा सांगली जिल्हा या ठिकाणी हळदीच्या उत्पादनासाठी सर्वात प्रसिद्ध जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सांगली जिल्ह्यामध्ये बघा सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. बघा सागरेश्वर हे अभयारण्य पक्ष्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक बघा घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी कोणता एक शब्द आहे घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. बघा सारंग या ठिकाणी समानार्थी शब्द नाही. सारंग म्हणजे हत्ती, अश्व, वारू, तुरुंग हे सर्व शब्द घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, तर सारंग या ठिकाणी समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ललाट या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. ललाट बघा ललाट म्हणजे कपाळ या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बघा अहंकार या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता आहे. अहंकार बघा अहंकार विनम्रता या ठिकाणी
योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चारही बाजूने पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय होय? चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजे बेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवीन मतांचा पुरस्कार करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचे. नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. थंडा फराळ करणे बघा, थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अडकित्ता, खलबत्ता, गाजर हे पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. राजवाडा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचा या ठिकाणी? बघा, राजवाडा, राजांचा वाडा. बघा, तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुडदूस हा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? बघा, मुडदूस. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक बघा, खालीलपैकी बघा सर्वात मोठा बघा कागद कारखाना खालीलपैकी कोणता आहे? बघा, नेपानगर विद्यार्थी मित्रांनो, जो की मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, तो सर्वात मोठा कागद कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पृथ्वी आपल्या अक्षावर खालीलपैकी कोणत्या दिशेने फिरते? बघा, पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? बघा, पश्चिमेकडून विद्यार्थी पूर्वेकडे आपल्या अक्षावर फिरत असते. प्रश्न क्रमांक 50 बघा, लोकसभेमध्ये बघा सदस्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी किती असू शकते? लोकसभेमध्ये बघा सदस्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी किती असू शकते? 552 या ठिकाणी सर्वाधिक या ठिकाणी सदस्य संख्या असू शकते. न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि जर कोणाला अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका बघा लागणारे बघा अतिसंभाव्य बघा सामान्य ज्ञान असेल, मराठी असेल, चालू घडामोडी असेल, जर कोणाला अतिसंभाव्य प्रश्न पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला अतिसंभाव्य प्रश्न या ठिकाणी व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.